बंधूंनी मान दिल्याबद्दल त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले सर्वांचे आभार मानतो। आणि आजचा जो विषय आहे तो आपल्याला माहीतच आहे की आपल्या तालुक्याचा गाजलेला विषय आहे टोलच्या संदर्भात, भांडेगाव येथील टोल नाका। आता भांडेगाव येथील टोल नाक्याच्या संदर्भात महाविकास आघाडीनं जे काही आंदोलन हाती घेतलेलं आहे ते लोकांच्यावर जे अन्याय होत आहे आणि लोकांना जी अडचणी सातत्यानं होत आहे त्या आमच्या कानापर्यंत आल्या आणि त्यानंतरच आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। कशा कशा घटनाक्रम झाल्या ते मी पहिले आपल्या सर्वांना सांगतो, तुम्ही हे देऊन द्या तोपर्यंत वाचून नाही करतात ते। 2 मार्चला सर्वप्रथम आपण अर्ज प्रशासनाला दिला, कारण की नॅशनल हायवेच्या संदर्भात, टोल हायवेच्या संदर्भात जिथे काही सामान्यावर जर तिथल्या लोकांवर अन्याय होत असेल किंवा कायदा व सुव्यवस्था तिथे निर्माण होत असेल तर हे पहिले जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत आहे, त्यांना कंप्लेंट जायला पाहिजे। म्हणून सर्वात प्रथम आपण 2 तारखेला 3 मार्चला आपण अर्ज दिला SDO माध्यमातून कलेक्टर साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना की संबंधित इथे अशा प्रकारचा टोल आहे आणि ह्या प्रकारचा टोल अन्यायकारक आहे, त्यामुळे हा त्वरित तुम्ही 11 तारखेच्या आत बंद करावा, नाही तर 11 तारखेला आम्ही इथं जन आंदोलन आम्ही उभं केल्याशिवाय राहणार नाही। या संदर्भात काही मुद्दे असे आहे की का बरं हा टोल बंद केला पाहिजे, त्या संदर्भात तुम्हालाही त्याबद्दल माहिती असायला पाहिजे। जवळपास दिग्रस, दारवा आणि भांडेगाव असं या टोल नाक्याचं नाव आहे किंवा टोल नाक्याचं अंतर आहे। जवळपास 48 किलोमीटरच्या जवळपास हा टोल आहे। आपण सातत्यानं पाहता की दिग्रस दारवा रोड आपण पाहिलेला आहे, आपण कारंजाई रोड पाहिलेला आहे, कुठेही काम पूर्ण झालेलं नाही आहे। आजही दिग्रस दारवा रोडला खूप मोठ्या प्रमाणात पॅचेस आहे आणि दारवा ते कारंजा रोडला कोणतं काम झालं हे आजही आम्हाला प्रश्न पडलेला आहे। त्यामुळे पूर्ण काम झाल्याशिवाय टोल चालू करता नाहीत, हा पहिला नियम आहे। त्याच्यानंतर जवळपास 60 किलोमीटरच्या अंतरमध्ये दुसरा टोल नसावा। खेरडा म्हणून आहे, हे 45 किलोमीटरवरच येतं, तरी हा 60 किलोमीटरच्या इथे यांनी टोल दिलेला आहे। तिसरं कारण आहे की नगर परिषदच्या हद्दीपासून 10 किलोमीटरच्या वर असावा। तर नगर परिषदची हद्दी आपल्याला भोपापूरच्या जवळपास येतं आणि भोपापूरपासून जर तुम्ही अंतर पकडलं तर 7 किलोमीटर आहे, तोही चुकीचा आहे। आणि जवळपास त्यापेक्षा प्रमुख कारण लोकांची जी मागणी आहे त्याचं सगळ्यात प्रमुख कारण 90% काम दिग्रस आणि दारव्या रोडवर झालेलं आहे। जे काही झालं असेल, व्यवस्थित नाही झालं हा नंतरचा मुद्दा आहे, पण जो काही काम आहे 90% झालं आहे। आणि 10 काही काम ते आपल्याला दिसत नाही, पण जे काही 10% काम झालं आहे तो आपला भांडेगाव ते दारव्यामध्ये झालेला आहे। आणि 10%वर टोल उभारला आणि 100% वसुली, 10% ज्या मार्गावर तुम्ही काम केलेलं आहे त्या टक्क्यावर 100% वसुली तुम्ही करत आहे, म्हणून होत आहे, प्रवाशांना होत आहे। म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यात पहिले 2 तारखेला आम्ही अर्ज दिला आहे। त्याच्यानंतर 11 तारखेला आम्ही आंदोलन उभारलं। आंदोलन फार मोठं तोडफोड आंदोलन तिथे झालं, तो टोल त्या पुरता बंद केला। प्रशासनाने तात्काळ त्याची दखल घेतली आणि 13 तारखेनं कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली आपल्या जो लेटर आहे ते लगेच तुम्हाला पाहिजे असेल आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेलं आहे। 13 तारखेला 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्हाला सर्वांना आंदोलन ज्यांनी केले त्यांना बोलावलं गेलं होतं। 13 तारखेला जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा नॅशनल हायवेचे पदाधिकारी, चौधरी साहेब आहे, मॅनेजर आहे नॅशनल हायवेचे, ठाकूर म्हणून आहे PIO आहे चंद्रपूर नॅशनल हायवेचे, कदम आहे डेप्टी इंजिनियर नॅशनल हायवे अकोल्याचे, हे अधिकारी तिथे उपस्थित होते। त्याचबरोबर कलेक्टर साहेब स्वतः उपस्थित होते, त्यानंतर RDC साहेब बक्षी साहेब होते, खंडागळे डेप्टी कलेक्टर होते, आपल्या येथील दारव्यामधले SDO सूर्यवंशी साहेब, भोरे साहेब, SDPO PI मोळे साहेब आणि तहसीलदार पळूळ साहेब आणि सर्व आम्ही पदाधिकारी उपस्थित होते, त्यामध्ये तुम्हाला प्रेस नोटमध्ये दिलेलंच आहे नाव। हे उपस्थित असल्याने आम्ही आमचा प्रश्न जवळपास 1-1.5 तास त्यांना समजावून सांगितला की तुमचा टोल नाका कसा काय चुकीचा आहे, आणि त्यांना ते लक्षातही आला। लक्षात आल्याबरोबर कलेक्टर साहेबांनी डायरेक्ट नॅशनल हायवेच्या पदाधिकाऱ्यांसमोर डायरेक्ट सांगितलं की संबंधित याचं जे काही यांनी आंदोलन केलं आहे ते योग्य आहे आणि कायदा व सुव्यवस्था नंतरही निर्माण होऊ शकते, त्याच्यामुळे तुमचं चूक असल्यामुळे तात्काळ तुम्ही बंद करावा, पण त्याचबरोबर प्रस्ताव दिल्लीच्या दिशेने तुम्ही पाठवावा। अकोला त्यांचं ऑफिस आहे नागपूर आणि नंतर दिल्लीमध्ये, मुंबईकडून दिल्लीमध्ये जातं आणि त्यानंतर दिल्लीच्या नंतर आपल्याला जे काही सांगण्यात येईल त्यानंतर बाकीचा निर्णय घेऊ, पण तोपर्यंत तात्काळ त्यांना स्थगिती देण्यात यावी। लगेच आम्ही मीटिंग झाल्यामुळे त्यांना धन्यवाद म्हटला, तुम्ही ऐकून घेतला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद केला। आम्ही बाहेर आलो, आम्ही बाहेर सगळ्या पत्रकारांना सांगितलं की अशा प्रकारचं यांनी सांगितलं आहे, चुकीचं
असंही मान्य केलेलं आहे. त्यामुळे तात्काळ जोपर्यंत समोरचा निर्णय आहे तोपर्यंत बंद राहणार आहे असं आम्ही सांगितलं. पण माहीत नाही कोणत्या अदृश्य शक्तीने ते थांबवलं गेलं. फार मोठी ताकद इथे काम करते, त्यांनी ते थांबवलं गेलं. कशामुळे थांबवलं गेलं माहीत नाही. शेवटी लोकांवर अन्याय होत आहे, इथल्या सगळ्या स्थानिक नेत्यांनाही माहीत आहे, सर्वांना माहीत आहे. आणि टोल चुकीचा झाला आहे हे प्रशासनालाही माहीत आहे आणि संबंधित नेत्यालाही माहीत आहे. तरी पण हे ते थांबवलं गेलेलं आहे. म्हणून मग आता थांबवल्या गेला. मीटिंगमध्ये स्वतः कलेक्टर जर म्हणत असेल, एवढा मोठा अधिकारी, जिल्ह्याचा प्रमुख सर्व लोकांसमोर म्हणत असेल की तात्काळ थांबवा आणि तो स्वतःचा निर्णय जर बदलत असेल आणि निर्णयाची कॉपी बाहेर काढत नसेल, म्हणून आम्ही 16 तारखेला त्यांना परत आंदोलनाचा आम्ही नोटीस दिली की संबंधित तुम्ही निर्णय तुम्ही बदलवलेला आहे. आमच्या मिटिंगमध्ये एवढ्या मोठ्या अधिकारी म्हणून तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही निर्णय बदलवला. म्हणून येत्या 23 तारखेला, पण त्याच्या पहिले आम्ही तुम्हाला नोटीस देऊन राहिलो, तीव्र आंदोलन महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेला घेऊन घेण्यात येईल. याच्यामध्ये जीवितहानी किंवा तोडफोड काही जरी झात असेल, वित्तहानी होत असेल, त्याची पूर्णतः जबाबदारी प्रशासन म्हणून तुमच्यावर राहील अशी आम्ही त्यांना त्या दिवशी नोटीस दिलेली आहे. आणि येत्या 23 तारखेला नोटीस येत्या 23 तारखेला या संदर्भात फार मोठं जनआंदोलन महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही करायचं ठरवलं. हेच सांगण्याकरता आपल्याला इथे आमंत्रित केलं होतं. त्यानंतर त्या कलेक्टर म्हणजे प्रशासकीय मुख्य माणूस जर आपल्या शब्दावर कायम राहत नसेल अदृश्य शक्तीच्या भविष्यावर, तर मग आपण पुन्हा 23 तारखेला आंदोलन करून त्याचं फलित जर समोर येत नसेल तर याहीपेक्षा मोठा निर्णय आपण घेतला पाहिजे आपल्या महाविकास आघाडीला, आपल्याला असं वाटत नाही? नाही, कसं आहे, विरोधक म्हणून किंवा महाविकास आघाडी जो जे पर्याय आहे लोकांसाठी प्रश्न मांडण्याचे, ते पर्याय आंदोलन, संबंधित अधिकाऱ्यांच्या मीटिंग्स घेऊन त्यांना विनंती करून हे सर्व केलं. त्याच्यामुळे आंदोलनाशिवाय आमचा जो पर्याय नाही सोडला. आणि प्रश्नच नाही. आताही आपण 23 तारखेला पहा कसं असते, रिझल्ट जोपर्यंत जोपर्यंत आम्ही महाविकास आघाडीने ठरवलेला आहे, जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही करत राहू. गुन्हे दाखल झाले तरी चालेल, कारण शेवटी लोकांसाठीच लढायचं आहे, तर गुन्ह्याला कशाला घाबरायचं. त्याच्यामुळे जितक्या वेळेस 23 तारखेला नाही झालं की याच्यानंतर परत करू. जोपर्यंत तो टोल पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत सातत्यानं आंदोलनं करण्याची भूमिका महाविकास आघाडीनं घेतलेली आहे. रोड अपूर्ण झालेला आहे, या साईडचे सगळे आम्ही क्लिप दाखवले. त्यांना ते विचारलं होतं आम्ही की तुमचा रोड पूर्ण झाला वाटत नाही. नियमात असं दिलेलं आहे की जोपर्यंत तुमचं साईन बोर्ड लागत नाही तोपर्यंत तुम्ही टोल चालू करू शकत नाही. तुमचा साईन बोर्ड सोडा, तुम्ही खाली पट्टे मारलेले नाही आहे तरी तुम्ही टोल चालू. त्यांनी उत्तर आम्हाला हेच दिलं की टोल पूर्ण झालेला आहे, याचं पूर्णतः सर्टिफिकेट आम्हाला दिलेलं आहे की काम कम्प्लिशन सर्टिफिकेट आम्हाला दिलं आहे, त्याच्यानंतरच टोल आम्ही ठरवलेला आहे म्हणून असं उत्तर तिथं कलेक्टरसमोर आम्हाला मिळालं. तर पण कलेक्टर साहेबाला म्हटलं आम्ही जे व्हिडिओ शूटिंग करून आणले यामध्ये तुम्हीच पहा. तर कलेक्टर साहेबाच्या ते लक्षात आलं ना, सगळ्या प्रकारे टोल चुकीचा दिलेला आहे. तुम्ही पेपरमध्ये जरी पाहिलं असेल हेडलाईन असते की चुकीचंच ठिकाण त्यांनी निवडलेलं आहे. त्यामुळे तो विषय नाही. मागच्या 11 तारखेला आपण आंदोलन उभारले आणि तोडफोड आंदोलन सुद्धा केलेलं आहे. आणि यानंतर सुद्धा आपण प्रशासकीय मिटिंगसाठी जिल्हाधिकारी साहेबांना भेटले. त्या मिटिंगमध्ये सुद्धा साहेबांनी आपल्याला उत्तर दिलं आणि आश्वासन सुद्धा दिलं. परंतु यानंतर सुद्धा हीच पळी आपल्याला येत आहे आणि येणाऱ्या 23 तारखेला आपण आंदोलन करत आहात. तर या आंदोलनाचं नेमकं स्वरूप कसं राहणार आहे आणि या आंदोलनामध्ये आपल्यासोबत इतर मित्र पक्ष, घटक पक्ष आणि इतर संघटना कोण कोण सहभागी राहणार आहे? नाही, या आंदोलनामध्ये तर संपूर्णपणे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि इतर पक्ष सर्व काही सामील राहतील. त्याबद्दल काही दुमत नाही, कारण 11 तारखेला जे सर्व होते तेच 23 तारखेला येणार, 23 तारखेला राहणार आहे. आंदोलन जोपर्यंत लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सातत्यानं हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहे. आंदोलनाचे काही 23 तारीख आहे म्हणजे ही अंतिम तारीख नाही आमची. जोपर्यंत टोल बंद होत नाही, लोकांना न्याय मिळत नाही, ही ती अंतिम तारीख आमची. आजही आम्ही शासनाला किंवा प्रशासनाला जे काही 16 तारखेला नोटीस दिली आहे त्या संदर्भातच दिली आहे. आम्ही आंदोलनाची जरी तारीख ठरवली असेल पण या पहिले जर निर्णय निघत असेल तर आम्ही आंदोलन मागे घेऊ ना. पण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सातत्यानं आंदोलन करत राहू. आता येणाऱ्या 23 तारखेचा हा जो लढा आहे आपला रस्त्यावरील लढा आहे आंदोलनाचा, त्याचबरोबर आपण जो लिगली लढा लढत आहात की आपण दिल्लीला पत्र पाठवणार आहे अकोला या माध्यमातून, तर त्याविषयीची काय प्रगती आहे? त्याविषयीची जेव्हा आम्ही 16 तारखेला निवेदन द्यायला गेलो होतो कलेक्टर साहेबांना तेही सांगितलं होतं की तुम्ही त्यात दुसरा एक आदेश केला होता की तुम्ही दिल्लीपर्यंत जे पत्रव्यवहार करायला सांगितलं होतं त्या संदर्भातलं काय झालेलं आहे
म्हणजे त्या याचे मिटिंगचा आम्ही होतो, त्यामुळे आम्हाला दिला पाहिजे, तर ते येऊन जाईल. याच्यापुढं आमच्यासोबत कलेक्टर बोलले नाही. आणि बोलतानाही पद्धत ही होती कलेक्टर साहेबांची की कुठेच बसवलं, कोणच्या यांना नाही, उभं राहूनच आमच्याशी बोलले त्यांच्या कॅबिनला, आणि असं होतं की लवकर बाहेर निघा. हीच भूमिका त्यावेळेस कलेक्टर साहेबांची त्यांच्या चेहऱ्यावरून दिसली. ज्यावेळेस आम्ही 11 तारखेची मिटिंग झाली होती, ज्या यांनी ऐकून घेतलं, त्यांनी ज्या अर्थी निर्णय दिला, त्याच्या व्यतिरिक्त स्वभाव आम्हाला 16 तारखेला जाणवला त्यांचा. त्यामुळे कुठेतरी मोठं काम होतं, कुठेतरी मोठी शक्ती त्यांच्या मागे आहे, असंच आम्हाला सातत्यानं जाणवून राहिलेलं आहे. सर, माझा प्रश्न आहे, जो गरगरीब जनतेचा प्रश्न आहे, म्हणजे ज्या लोकाला हातावर आणून पाना खावायची परिस्थिती आहे, म्हणजे ज्या लोकांना म्हणजे लेकरांना 10 रुपये बी घरी द्यायला मिळत नाही, त्यासाठी आता हे टोल नाका गोरगरिबांना ज्यावेळेस 2 व्हीलर जाते, 4 व्हीलर जाते, या संदर्भात आपण काय सांगू शकता? नाही, या संदर्भात एका 2 व्हीलरला तर नाका नाही आहे, पण बाकीच्या लोकांना नाका आहे. असं कसं आहे, टोल नाक्याचा विषय असा आहे की जर काम झालं असेल तिथे, तर टोल नाका संबंधित यांना स्वीकारला तर कोणी म्हणणार नाही म्हणून. आता आपण एक्सप्रेस हायवेवर जातो, आपण मोठे सिमेंट रोड झाले आहे त्या याच्यावर जातो, तर तिथं टोल नाकाला देणार कोणी विरोध करत नाही. पण जिथं कामच झालं नाही, जिथे ती सुविधाच तुम्हाला मिळत नाही आहे, तिथं कसं काय तुम्ही टोल घेता? याच्याबद्दलच आमचा मुख्य मुद्दा होता. टोल टॅक्स सुधारणा आणि जनतेमध्ये जागृती या संदर्भात काय? टोल टॅक्स सुधारण्याबद्दल तर हे नक्कीच वरच्या लेवलचा प्रश्न आहे, पण जनतेच्या संदर्भात जे काही आहे, जनतेवर जर अन्याय होत असेल तर महाविकास आघाडी त्यांच्यासोबत आहे, हे दाखवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. असं तुम्हाला वाटते का की दुय्यम कर वसुली होताना दिसते? बिलकुल दुय्यम जाऊ द्या, ज्या ठिकाणी काम नाही झालं त्याची वसुली होताना आम्हाला दिसत आहे. हे तर दुय्यमपेक्षाही वाईट आहे. एखादं काम झाल्यावर कदाचित त्याच्यावर डबल तुम्ही टॅक्स दाखल घेत असाल तर मानू शकतो की जास्तचा टॅक्स झाला, रोड कमी याचा बांधला, पण इथं काहीच काम नसताना तुम्ही घेताय, हे तर फार मोठं अन्यायकारकच विषय आहे. स्थानिक पालकमंत्री, स्थानिक खासदार हे लोक याच्यामध्ये दिसताना, हे लोक याच्यामध्ये दिसते का? यांचा पाठिंबा आहे का असं तुम्हाला वाटतं? प्रश्न मतदारसंघाचा आहे, इथले आमदार आहे, इथलेच पालकमंत्री आहे. आंदोलनाचं माझं तर असं म्हणणं आहे, पालकमंत्री साहेबांना आपल्या माध्यमातून आव्हान राहील की प्रश्न त्यांनाही माहीत आहे आणि प्रश्न त्यांच्या प्रशासनालाही माहीत आहे. आम्हाला ही वेळच नाही ते आणून द्यायला पाहिजे. त्यांच्या मतदारसंघाचा प्रश्न कधीचाच आहे बंद व्हायला पाहिजे. शेवटचा एकूण जनतेला काय संदेश राहील आपला? संदेश हाच राहील, आमच्या सोबत राहा, आमच्या पाठीशी राहा. जोपर्यंत सामान्य जनतेला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू. सर, याच्यात आपण आता बाळासाहेब झाले आमदार, जे काही महाविकास आघाडीच्या संदर्भात आहे त्यांचे 5-6 यांना देणार आहे की संबंधित 25-26 तारखेपर्यंत अधिवेशन आहे, त्यामध्ये आमचा प्रश्न मांडण्यात यावा म्हणून. सर, ही लढाई कायद्याने पण लढता आली असती का असं वाटते का तुम्हाला? नाही, कसं आहे की स्पष्टपणे जेव्हा जाणवत असेल की अन्यायच झाला आणि प्रशासनालाही ते माहीत असेल आणि स्पष्टपणे सर्वांना लक्षात येत असेल, तर पहिला मार्ग आपल्यासमोर राहते की तो प्रशासनासमोर मांडला गेला पाहिजे. मग आंदोलनाच्या स्वरूपात असेल, जनतेला घेऊन असेल, काय असेल त्याचे प्रकार आहेत, तसं आम्ही मांडण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो. एवढेही आंदोलन होऊन सातत्यानं जर आम्हाला आंदोलनाचाच भूमिका घ्यावं लागेल असेल तर तोही मार्ग आम्ही स्वीकारू. पण सध्या जे मार्ग आहे ते आम्हाला माहीत आहे की 100% आम्ही बरोबर आहे, 1% त्यांचं बरोबर नाही. की ठीक आहे बा, थोडंसं काही लाखाचं काम राहिलं, काही पूल राहिले तर मान्य करू. इथं झिरोच आहे ना. तुम्ही आज रोज तिथे फिरता, तुम्ही काम सांगा तिथं कोणतं झालं, आणि 100% वसुली तुम्ही 10% जिथं काम झालं तिथे करताना 90%वाल्यांना तुम्ही सोडून दिलं, असं कसं होणार? आंदोलनाचा मार्ग हा त्याला आपण असं म्हणतो शेवटचा, पण कायद्याने आपण या संदर्भात जर पाठपुरावा केला पुरेशा आधी तर ह्या प्रश्न कायद्याचा उपदेश आपण मांडला. एक लक्षात घ्या की आपण जेव्हा लोकप्रतिनिधी असतो किंवा तिथलं स्थानिकचं आपण जे काही लोकांच्या समस्या आपण उचलत असतो, सगळ्यात पहिलं आपलं काम असतं की प्रशासनाला ते लक्षात आणून देणं. आम्ही ते 2 तारखेला लक्षात आणून दिलं की संबंधित अशा चुका झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना अर्ज दिलेला आहे, तात्काळ त्यांना दिलं. त्याच्यानंतरही त्यांनी काही कारवाई केली नाही. त्यांचे अधिकारी येऊन गेले संबंधित. तुम्ही जर तुमच्या जे काही माहिती असते अधिकाऱ्यांना जर तुम्ही विचारलं, SDO PIला सगळ्यांना विचारलं, तर त्यांचे अधिकारी आंदोलनाच्या आदल्या दिवशी येऊन गेले होते. त्यांनी ते काही गोष्टी मान्य केलेल्या होत्या. पण शेवटी आम्हाला आंदोलन घ्यावं लागलं. शेवटी
लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन म्हणून जेव्हा आपलं शासन नसतं, जेव्हा आपण विरोधक म्हणून असतो, तर आपल्या लोकांसाठी लढण्याकरता सगळ्यात सोपा आणि सरळ मार्ग हाच आहे. एक तर तुम्ही पहिले अर्ज द्या, ज्याच्यामध्ये शासन तुम्हाला समजून घे तुमची भूमिका, नाहीच ऐकत तर आंदोलन करा. यापेक्षा मला वाटते दुसरा पर्याय नाही आहे. पहिला प्रश्न होता तुम्हाला की जे काही आम्ही किलोमीटर्स किंवा काय सांगितलं हे आमच्यापर्यंत माहिती आहे की नाही. नॅशनल हायवेचं पूर्णच्या पूर्ण जे काही डिटेलिंग आहे ते तुम्हाला नेटवरच मिळतं. नेटवरून आम्ही काढलं होतं, कारण आम्हाला माहिती आहे की आमच्यासमोर त्याही 11 तारखेला तो प्रश्न येणार होते. त्यांनी सांगितलं आणि तिथले अधिकारी जे नॅशनल हायवेचे होते त्यांनी ते सांगितलं की नाही, तुम्ही जे सांगून राहिले की 60 किलोमीटर किंवा नगर परिषदचं जे काही नियम आहे 10 किलोमीटरचे, हे पूर्ण मान्य आहे की जिथे पूर्ण जोपर्यंत तुमचा दिशा निर्देश लागत नाही, बोर्ड लागत नाही, तोपर्यंत तुम्हाला टोल चालू करणार. हे सर्व त्यांनी सांगितलं की हे आमच्या गाईडलाईन्समध्ये आहेच. आणि हे न झाल्यामुळे हे कलेक्टरच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तसा आदेश दिला होता की तात्काळ बंद करण्यात यावे आणि यांची फाईल वर पोहोचवण्यात येईल. दुसरा प्रश्न होता खासदार साहेबांपर्यंत. खासदार साहेबांपर्यंत आम्ही दिलेलं आहे की संबंधित हे प्रश्न तुम्ही तुमच्या स्तरावर संसदेमध्ये तुम्ही मांडा, असे आम्ही त्यांनाही निवेदन दिलेलं आहे. परत आपण आता त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले तरी चालतील. या तालुक्यातील सामान्य जनतेला घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. हे नुसतं पक्षाचं महाविकास आघाडीचं आंदोलन नाही, तर या तालुक्यातील तमाम सामान्य जनतेचं हे आंदोलन झालेलं आहे. आणि सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही कोणत्याही केसेस, कोणतेही परिणाम भोगण्यास तयार आहोत. प्रशासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा आम्ही जे आमची भूमिका आहे ते मांडणारच आहे. 23ला रस्त्यावर दिसणार आहे.